नमस्कार. पद्मजा रसोईमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बिना भाजणीची झटपट तयार होणारी कुरकुरीत आणि काटेरी चकली कशी तयार करायची ते बघणार आहोत. ही चकली तेलामध्ये सोडल्यानंतर सुटत नाही, अजिबात तेलकट होत नाही आणि कमी वेळामध्ये झटपट तयार होणारी ही चकली आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या गृहिणींसाठी भाजणी करणं बऱ्याचदा शक्य होत नाही. त्यांच्यासाठी ही बिना भाजणीची उत्तम चवीची चकली तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी कुरकुरीत हवं असतं, त्यांच्यासाठी सुद्धा ही चकली तुम्ही घरातील उपलब्ध साहित्यात लगेचच तयार करू शकता. इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर त्यासाठी इथे आपण 1 वाटी एवढे जाडे पोहे घेतलेले आहेत. आपण कांदे पोहे करतो ना, तेच पोहे इथे घेतलेले आहेत. मिक्सरमध्ये हे पोहे आपल्याला अगदी बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. जितके बारीक तुम्हाला वाटता येतील तितके बारीक ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. तयार करून घेतलेली ही पोह्याची पावडर आपण आता एखाद्या चाळणीने चाळून घ्यायची. म्हणजे ह्यामध्ये जर काही मोठे तुकडे असतील तर ते असे वेगळे करून घ्यायचे. आता पोहे चाळून घेतल्यानंतर आपण ज्या वाटीनं पोहे घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर फुटाण्याच्या डाळ्या नसतील किंवा फुटाणे असतील तर त्याची साले काढून तुम्ही फुटाणेसुद्धा वापरू शकता. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याचीसुद्धा अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आणि आपण पोहे चाळून घेतले ना, त्याच पद्धतीने आपण ह्या डाळ्यासुद्धा बारीक चाळणीने चाळून घ्यायच्या. म्हणजे ह्याच्यामध्ये जर काही मोठे तुकडे असतील तर ते सुद्धा वेगळे होतील. तर इथे आपण पोहे आणि फुटाण्याची डाळ हे ती वाटून घेतलेली आहे. आता त्याच वाटीने आपण इथे 2 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. भाकरी करण्यासाठी आपण जे घरात तांदळाचं पीठ वापरतो ना, तेच तांदळाचं पीठ आहे किंवा तुम्ही विकतचं सुद्धा तांदळाचं पीठ वापरू शकता. आता त्याच वाटीने आपल्याला इथे पाव वाटी एवढं तेल घ्यायचं आहे. तेल आपल्याला ह्यापेक्षा जास्तही घ्यायचं नाही, यापेक्षा कमीसुद्धा घ्यायचं नाही आहे. हे तेल आपण आता चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि हे पिठं सगळी व्यवस्थित मिक्स करून या पिठामध्ये हे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला घालून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन जर जास्त झालं तर चकल्या तेलामध्ये सुटू शकतात. त्यामुळे तेलाचं मोहन आपल्याला अगदी व्यवस्थित असं घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण आता ह्याला हाताने सुद्धा चांगलं चोळून घ्यायचं आहे. पिठाला हे असं या पद्धतीने तेल चांगलं चोळून घेतलं की चकली छान अशी खुसखुशीत तयार होते. या पद्धतीने मूठ वळून पाहिजे. मूठ छान वळली गेली की तेलाचं मोहन आपलं अगदी परफेक्ट आहे असं समजायचं. या चकलीची आपण उकड न काढता ही चकली तयार करतोय. त्यासाठी एका टोपामध्ये 2 वाट्या एवढं पाणी घ्यायचं. आपण पोहे ज्या वाटीने घेतले होते ना, त्याच वाटीने आपण इथे 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण थोडंसुद्धा जास्त घ्यायचं नाही आहे, थोडं कमी असेल तर चालेल. यामध्ये 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 3 चमचे इथे आपण सफेद तीळ घालायचे, 1 चमचा ओवा घालायचा, पाव चमचा हळद घालायची आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित असे एकजीव होतात. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनटं आपण ह्याला चांगलं असं उकळवून घेतलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे तयार करून घेतलेलं मिश्रण पिठामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं. एकदम पाणी घालायचं नाही आहे, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करतच हे मिश्रण ह्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे पीठ व्यवस्थित वाफरलं जातं आणि त्याची उकडही चांगली बसते. आता या पद्धतीनं राहिलेलं सगळं पाणी आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला पीठ मळायचं नाही आहे, फक्त आपण हे पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता चमच्याने मी हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. पीठ इथं आपलं गरमच आहे. आता आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत. तर त्यासाठी यावरती अगदी घट्ट बसेल असं झाकण ठेवायचं. कुठूनही वाफ जाता कामा नये. आता 20 मिनिटं आपण ह्याला असंच ठेवलेलं होतं. आता 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याला अजूनही वाफ धरलेली होती आणि पीठ हलकंसं गरमच आहे. आता हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे. तर यासाठी तुम्हाला पाण्याचा वापर लागला तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्याचं पीठ मळून घ्यायचं. तर पीठ मळताना खूप जास्त पातळही पीठ मळायचं नाही, नाहीतर मग त्याला काटे व्यवस्थित पडत नाही. आणि खूप जास्त घट्टही मळायचं नाही, नाहीतर मग चकली करताना चकलीचे तुकडे पडतात. या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. अगदी मऊ असं पीठ मळलेलं आहे. चकलीला काटे छान येण्यासाठी काय करायचं, तर चकलीच्या सोयऱ्यामध्ये जी खडबडीत बाजू असते चकलीच्या प्लेटची ती खाली ठेवायची. म्हणजे ह्या खडबडीत बाजूमुळे चकलीला छान काटे येतात. आता आपण यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे. तर पीठ भरताना आपल्याला दाबून पीठ भरायचं आहे. जर यामध्ये थोडी जरी हवा शिल्लक राहिली असेल किंवा कुठे गॅप राहिला असेल तर चकलीचे तुकडे पडतात. त्यामुळे आपल्याला हे पीठ चांगलं दाबून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्याच्या चकल्या पाडून घेऊया. तर चकल्या पाडताना तुम्ही पोलपाटावरती किंवा एखाद्या पेपरवरती सुद्धा ह्या चकल्या पाडून घेऊ शकता. इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण आता चकल्यासुद्धा पाडून घेऊया. आतली साईड थोडीशी दाबून घ्यायची आणि कडेचं जे टोक आहे ते सुद्धा व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं. म्हणजे चकल्या तेलामध्ये सुटत नाहीत. आता या पद्धतीने अजिबात न तुटता आपल्या चकल्या बघा किती छान अशा तयार झालेल्या आहेत आणि ह्याला काटेसुद्धा किती छान आलेले आहेत. ही चकली पटकन तयार होते आणि यामध्ये खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.
कुठलीही भाजणी नाही आहे, त्यामुळे बिघडण्याचं काहीही कारण नाही आहे. तयार करून घेतलेल्या चकल्या तेलात टाकताना तुटू शकतात. त्यासाठी काय करायचं, तर उलताण्यावरती अशा पद्धतीने चकली पकडायची आणि तेलामध्ये अलगद सोडायची. म्हणजे चकल्या तेलामध्ये अजिबात टाकताना तुटत नाहीत. चकली तळताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची, जेणेकरून आपल्या चकल्या नरम पडणार नाहीत किंवा जास्त कडक होणार नाहीत. एकतर तेलाचं टेम्परेचर आपल्याला मीडियम फ्लेमवरती सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये चकल्या सोडताना एका वेळेस 3 ते 4 एवढ्याच कढईमध्ये सोडायच्या आणि एक साईड छान अशी ह्याची तळून झाली की मग पलटी करून ह्याला दुसऱ्या साईडने तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी जास्त करायची नाही. मंद गॅसवरती जर चकल्या तळल्या तर चकल्या नरम पडतात आणि एकदम हाय फ्लेमवरती जर चकल्या तळल्या तर त्या तेलात टाकल्यानंतर वरून तर लाल होतात, पण आतून त्या कच्च्या राहतात आणि कालांतराने त्या नरम पडतात. तर इथे बघा अगदी मस्त अशा खुसखुशीत आपल्याला जर चकल्या करायच्या असतील तर मीडियम फ्लेमवरती सगळ्या चकल्या तळून घ्या. याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या चकल्या तयार करून घेऊया. तर चकली करण्यासाठीच्या सगळ्या टिप्स इथे मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही जर ह्या पद्धतीने चकली केली तर ती चकली अजिबात बिघडणार नाही याची मी गॅरंटी देते. आणि एकदा तुम्ही ह्या पद्धतीने चकल्या केल्या तर तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने चकल्या कराल आणि अजिबात न बिघडणारी ही चकली आहे. अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त अशी कुरकुरीत तयार होते. ही चकली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे ह्यासारख्याच अनेक रेसिपी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पाहायला येतील. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.